सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय शिरसाटांची नियुक्ती। मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिरसाटांची महामंडळावर वर्णी। पुणे रेल्वे स्थानकावर पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन। देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील उपस्थित। कोल्हापूरकरांची वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा संपली। कोल्हापूर पुणे मार्गावर पहिली वंदे भारत ट्रेन धावणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन फ्लॅग ऑफ। नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल CP राधाकृष्णन उपस्थित। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। पुन्हा एकदा बाप्पा आम्हालाच पावेल आणि सर्वांच्या मनातलं महायुतीचं सरकार येईल, मुख्यमंत्र्यांना विश्वास। अजित पवारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। लालबाग राजा मंडळाकडून अजित पवारांचं स्वागत। काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी सागर बंगल्यावर जात बाप्पांचं दर्शन घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण, तर आपण केवळ शुभेच्छा द्यायला गेलो होतो, अमीन पटेल यांचं स्पष्टीकरण। किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यावर देखील कांदा व्यापारी आणि निर्यातदारांना अडचणी। सिस्टीम अपडेट न झाल्यानं लाखो टन कांदा बांगलादेश बॉर्डरवर अडकला। अमरावतीच्या मेळघाटात रुग्णांसाठी बेडची व्यवस्था। माझाच्या बातमीनंतर आरोग्य यंत्रणेला जाग। डेंग्यू बाधित रुग्णांवर सुरू होते जमिनीवर उपचार। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील ध्वजापानी ते मालदा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं। रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून 4 कोटींचा खर्च। संबंधित अभियंत्यावर कारवाईची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।